सांगरुळ. इयत्ता पहिली ते अधिकारी होण्यापर्यंत सर्व काही एकाच छताखाली. विद्यार्थ्यांची निवासी आणि अनिवासी सोय उपलब्ध. अनमोल गुणवत्ता हीच खरी ओळख. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल कलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा. धर्मवीर संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांना साष्टांग दंडवत. श्री दत्त गणेश कला क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ सांगरोळ सविनय सादर करीत आहे एक विनोदी आणि डान्सिकल फार्स. आमचे बी दिवस येतील. आमचे बी दिवस येतील. अर्थात ओनली शेतकरी. ओनली शेतकरी. अपनी यारी में दम ना समझना तू कम. चर्चा आपलीच हाय उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरो का उगा वाकड्यात शिरायचं नाय. पुण्य किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा. पुण्य किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा. नाद करायचा नाही हे आमचं मंडळ भारी. गावात नाव घेतलं की ठरा द्या सारी. तुझी माझी यारी सगळ्या दोस्तात भारी. चल सुरू करू आपली दुनियादारी. बंड्या, हा अरे 18-19 वयाची पोरं काय बी सुताड गुताड करून पुरी आणायला लागल्या आणि आम्ही मातूर बसलोय डोंगूर खणत. आल्या का बाळ्या कशाला उगाच बसलायस लोकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढत. होय, मी बसतो उकाळण्या पाकाळण्या काढत आणि तू बस रातभर लोकांच्या पोरीसनी इन्स्टावर रिक्वेस्ट टाके. बर ते नव बंड्या, हा. तू कुणा कुणाला रिक्वेस्ट टाकलीस रे? वय वय तर मी सांगतो की तुला. तू सांग सगळ्या गावाला. बर ते ठेव सगळं बाजूला आणि चल कारखाना कॉलेजच्या नट्या बघायला. हा बाय, आलास मूळ मुद्द्यावर. कॉलेजला म्हणून जाती, तिकटीवर गेल्यावर माग पुढे बघती. चॉकलेट दाखविल्यावर माग माग लागती. चौकात आल्यावर गाडीवर बसून सातेरीला म्हणून जाती. ज्या चौघात हिशोबानच राहती आणि येताना मात्र लॉंग रूटच मारून येते. नाक्यावर आल्यावर कॉकटेल पिती. आता यासनी कापड अडकायला राहिली नाही कुठली. हीच अडचण झाली आता लई मोठी. अरे त्यांच्यामुळेच बंड्या व्हायला लागली आपली खोटी. असल्या या कॉलेजच्या नट्या दे सोडून त्यांचा नाद. अरे त्यांच्या नादात भली भली झालीत बाद. आमच्या गावात एवढं आयटम बॉम्ब असताना बाहेर जायची गरजच काय. आमच्या गावात आणि ॲटम बॉम्ब. अरे अशा हाईत कोण? जया, हेमा, प्रेमा, श्रीदेवी रे. अरे महादुमाच्या त्या 2 खुळ्या पोरी. अरे खुळ्या नवरे बड्या, जुळ्या जुळ्या. हा जुळ्या त्याच त्या गौतमी आणि राधा. आईला ध्यानातच आलं नाही रे माझ्या. बरी एक अडचण आहे रे. कसली अडचण? अडचण माळ्यावर टाकायची, खाली काय ठेवायची नाही सांगतो. महादुमा म्हणतोय मुलगा शिकलेला पाहिजे आणि नोकरीला पाहिजे. तो बी सरकारी नोकर. बंड्या, आईला हितच तर आपलं घोडं पेंड खातय. नाहीतर काय. कुठल्या तरी जन्माचं पाप केलं आणि शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलोय असं वाटा लागलंय बघ. आणि पोरींचं काय, पोरींच्या आयांचं काय? शेतकरी म्हटलं की तिच्या बाचं तोंड गेलं झागायला. अरे 20-20 लिटर दूध घालून 10-10 हजार रुपये 10 दिवसाला बिल घरात. 100-150 टन ऊस पट्ट्याच्या नावावर आहे. एवढं असून सुद्धा आमच्याकडे बघून नाक मुरडत्यात. रवानवा म्हणायचा का वाईक. हे बघ बंड्या, आता गप बसून चालायचं नाही. काय बी करून, कसं बी करून ह्या दोघींनी कटवायला पाहिजे. म्हणजे पाहिजे, नाही तर चान्स गेला बंड्या. वय 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 तू म्हणतोस ते खरं आहे. पर ते महादुमा लई खावाट आहे. अरे साधं सुद्धा नाही ते.
हत्यार बाळगून असतंय सारखे धाडस करायला जायचो आणि मुंडकी उडून बसायचो. गोळ्या टाळक्याच्या अरे झुरून झुरून आणि पाजरून पाजरून बसण्यापेक्षा एकदाच मुंडकी उडवून बसलेलं बरं. शानाईजली आता मागचा पुढचा विचार करायचा नाही, सरळ जायचं महादुमाच्या घरात आणि सरळ मागणी घालायची पोरीसनी त्यांच्या. मी म्हणतोय ते ऐक. ऐकतो. अगोदर आपण ह्यासनी फॉर करून घेऊया रे आणि मगच तू म्हणतोस तसं करूया. पुरी एकदा फॉर झाला की विषय बास बास नेटवर्क मध्ये येऊ दे रे मोबाईल, मग लावायचा कॉल. एकदा ठरवल्यावर पडत नाही आम्ही कमी. पण आम्ही शांत आहे म्हणून डोक्यात जाऊ नका तुम्ही. बंड्या आणि बाळ्याचं जाम हाय काम. आमच्या नादाला लागल्यावर फोडून ठेवतोय घाम. देवळा बसली पोरं हायत लय भारी. जप्त्यात दोस्ती आणि दुनियादारी म्हणूनच सगळ्यापेक्षा हायत न्यारी. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग. हे बाई बस कर. एक तर आज तो सायन्सचा तास पण लई बोरिंग झालाय आणि त्यात तुझं हे गाणं. राधे ग बस. वय अगं तुला ते बोरिंग वाटणारच, भूगोलाची आवड ना तुला. म्हणजे काय असणारच. आणि चुकीचं काय आहे ग त्यात? हा आपला देश, आपल्या देशाची ही जमीन आणि जमिनीत बहरणारी ही पिकं, अरे स्वच्छंदपणे फिरणारी हे प्राणी, झाडी झुडप, यांचं सौंदर्य, अगं सगळंच कसं मोहून टाकणार आहे. अय्या शेतकऱ्याबद्दल एवढा का ग कळवळा तुला? त्यांनी जमिनीत कष्ट करायचं, घाम गाळायचा आणि ते पिकवलेलं धान्य सगळ्या जगाला पुरवायचं. अगं शेतकऱ्याला साधा सुद्धा समजू नकोस, ब्रँड हाय ब्रँड. बर गौतमी, मला एक शंका येते ग. कोण शेतकरी मुलगा तर म्हणत नाही ना तुझ्या, आणि माझ्या माघारी तू एकटीच मारशील मजा. नाही नाही बाई, तसं काय बी नाही. पण आता आपल्या गावातच बघ की, ती बाळ्या आणि बंड्या लग्नाचं वय होऊन चाललंय, तरी बी त्यासनी कोण पोरी देणार. अगं रात्रीचं दिवस करत्यात, वैरण आणायची, ढोरांचं धारा पाणी बघायचं, दूध घालायचं, उसाला पाणी पाजायचं. अगं लई कष्टाळू आहेत दोघं. दिवस उजाडलेला आणि मावळलेला कळत नाही बघ त्यासनी. हा काय काय? अगं रात्रीचा दिवस करतात ग, लई कष्ट करतात असं म्हणायचंय मला. सारखी बघल तेव्हा आपलं कामातच असतात बघ. खरंय तुझं. कुणीतरी धाडस करून कुणीतरी लगीन कराय पाहिजे ग. का ग? कोणीतरी कशाला? आपणच करूया की. वय काय वाईट आहे सांग त्यांच्यात? अगं सगळं बरोबर आहे, पण मांजराच्या गळ्यात गाठ कुणी बांधायची? म्हणजे अगं आपलं पप्पा, त्यांना पटेल का हे? उठलं सुटलं की नोकरदार पाहिजे, नोकरदार पाहिजे, आणि तो बी सरकारी. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. आपण की नाही बंड्या आणि बाळ्यालाच आपल्या घरी येऊन आपल्यासाठी मागणी घालायला सांगूया. म्हणजे कसं होईल, पप्पा थोडा आडवेडे घेतील, पण आपणच त्यांची समजूत काढूया. काय म्हणतीस? अगं बहुतेक तीच येत्या तिकडं. हा अगं बाई, आपल्या काळजाचं तुकडा आलीत बघ. आला बंड्याला, माझं बाळ्याला, बाळ्याला. पण ए भाई थांब, दोघे बी बाळ्या आणि बंड्या करायला लागलोय. तुला कोण आवडते ते सांग, उगाच कन्फ्युजन नको. ए माझा बाळ्या. अगं बाळ्या माझा हाय नव का? अगं हा माझा बंड्या. माझी लाडाची जरा दे मला मुकून, माझी लाडाची चिंतू जरा दे मला मुकून. तू इलो इलो करशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला म्हणशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला म्हणशील का? माझी लाडाची चिंतू जरा दे मला मुकून. तू इलो इलो करशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला म्हणशील का? तुझं कॉलेज सुटल्यावर मला म्हणशील का? No 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 no. बाळ्या, हाय राधा. माझ्या बाळ्या, कशी आहेस गौतमी? पडत नाही कुठं बी कमी. अगं देतो तुला आयुष्यभराची हमी.
दंडोपंत आम्हाला पण काही पडत नाही फरक. राधा आमची टिंगल करायला लागलीस का काय? का आमच्या आबरूचं खोबरं करायला लागलीस का काय? हे बघा, असं आम्ही काय बी करत नाहीये. उगाच डोसक्यात राग घालून घेऊन बसू नका. उलट आम्ही दोघी बोलकी बोला की अगं तोंडात बोलल्यावर कसं काय? बोलतो. आम्ही दोघींनी ठरवलंय लग्न करायचं. कुणा बरोबर? तुमच्या बरोबर. जरा चिमटा घे रे माझा, चिमटा घे. अरे असं का म्हणतोस? थांब, माझ्या बी पायावर जराशी डीडीटी टाकून बघतो. माझ्या हातापायात मुंग्या लागल्या तर. चिमटा काढ. आई गे. काय रे? हाय 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 आई ग. अरे मी जागा आहे का सपनात आहे ते बघितलं. अरे खरंच की पोरींच्या साठी मर्दा एवढं फिरलो, गावं निगावं पालती घातली, खरं कुठंच नाही जमलं. आणि आता तर अगदी तोंडाजवळ असं पंच पकवानाचं भरून आल्यानं ताट आले असं वाटा लागलंय. की काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालंय आपलं. आपल्याच गावात ह्या घुमटदार कळशा आहेत आणि त्या आपल्याला मिळणार आहेत माहित आहे कुठं? ते काय शेपूट तोंडात धराया कुत्र गोल गोल फिरतय आणि दमून बसल्यावर शेपूट आपोआप तोंडात. लगेच हरकून जाऊ नका. तुम्ही समजताय तेवढं सोपं नाही हाय. म्हणजे आता आम्ही दोघी तयार आहे तुमच्याशी लगीन करायला. पण आमच्या पप्पांचं काय? आमच्या पप्पांची समजूत कोण काढणार? हे बघा, ते काम मात्र तुमच्या दोघांचं आहे. तुझ्या पप्पाचीच काढायची नवा. याची काही अजिबात करू नकोस. आम्ही खंबीर आहे त्याला. दुनिया इकडची तिकडं करील पण तुझ्या पप्पाची काढीनच. समजून घे ग. असं मग आता काय गाडीवर बसायचं आणि फिरायला जायचं. ड्रररररर. अय्या, खरंच फिरायला जायचं? म्हणजे काय? चल 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 ग. बघून काळीज हो न मला करतय. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. बुरुम 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 बुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. बुरुम 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 बुरुम. तुम्ही बसा आमच्या टिंगला गाडीत कट्ट्यावर. आम्ही पोरी घेऊन जातो कात्यायनीच्या डोंगरावर. शेवंता, ए शेवंता, आले आले आले. अव त्या देव माणूस मधल्या अण्णागर 2 बुलेट नाहीत तुमच्याकडं. मी एकलीच हाय. सारखं आपलं तुमचं फाट 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 फाट. बोला, काय म्हणतासा? अगं पोरी कुठं आल्या नाहीत कॉलेज असणं. अहो येतील की त्या एवढ्या. उगाच काळजी करू नका तुम्ही. त्या काय लहान नाहीत. अगं म्हणून तर भ्या वाटतंय मला. आत्ताची पोरं बघतीस ना कशी आहेत ती. खाजवून खाजवून अवदान आणत्यात. तिकटीवर टोळकीच नुसती. फटक्या कुत्र्यागत टोळक्याने फिरत्यात आणि गावल तिथं लचकं तोडत्यात. असं नका. खरं माझा विश्वास हाय माझ्या पोरींवर. मान खाली घालण्यासारखं काय बी करणार नाहीत त्या. उगीच त्यांची बाजू घेऊ नकोस तू. अगं आत्ताच्या पोरींचं काय बी सांगता येत नाही. तुझ्या पोरी असतील का चांगल्या, पण त्यांच्या मैत्रिणी त्या कशा आहेत ते माहिती आहे का तुला? अगं एक कांदा नासका निघाला की बाकीचं कांदा नासायला येळ नाही लागत. अहो उगाच नाही ते विचार मनात आणू नका. माझ्या पोरी नाहीत तशा. हा तसं असलं तर बरंच आहे. पण एक सांगतो शेवंता, जर आपल्या पोरींचं पाऊल वाकडं तिकडं पडलं तर तेच पाय तोडायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही मी. असून दे ती येळच येणार नाही. हे बघा आल्याच आपल्या पोरी. झालं का डोकं शांत? एवढा उशीर का झाला पोरीनो? पप्पा, अहो त्याचं काय झालं, ते गॅदरिंग आहे ना आमच्या कॉलेजचं, त्याचीच तयारी करायला वेळ लागला. ठीक आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि जेवण करा. माधुमा, माधुमा,
हाय सगळ्या घरात? हाय या की घरात. काढूया कापरी परत. कोण आहेत का ते? अहो ते बंडू आणि बाळू आहेत. होय दोघ जण आल्यात. आईला अजून ती घरात बी आलेली नाहीत. त्या आधीच तुला त्यांची नावं कशी कळली ग? तू बोल की राहते. अहो पप्पा आपल्याच गावची आहेत नव्हती आणि कालच ती भेटली होती तो. हा तुमच्याकडं काहीतरी काम आहे म्हणून भेटायला येणार होती बघा. वय अशी म्हणली होती. असं होय. ठीक आहे या म्हणाव त्यांना आत. अरे पाया कशाला पडताय? हा कुठे सरकारी नोकरी बिकरी लागली का काय रे तुम्हाला? अहो नोकरीची काय गरज आहे आम्हाला? 20 लिटर दूध पिळतोय, 10 हजाराचं आठवड्याला बिल घेतोय, 150 टन ऊस घालवतोय. नोकरीची काय गरज आहे सांगा की तुम्ही. नोकरीची काय गरज? होय. अरे नोकरी आहे तर सगळं आहे. अरे आत्ताचं जग पैशावर चाललंय. पैशाशिवाय काय बी नाही या जगात. माधू मामा अहो खुळी समजूत आहे तुमची. हा? अहो, शेतकरी आहे म्हणून जग आहे. शेतकऱ्यानं पिकवलं नाही तर माणसं काय खाणार? हा सांगा की मला. हा तुमच्या पैशानं आणि सोन्यानं पोट भरणार आहेत का मला सांगा? शेतकरी शेतात घाम गाळतोय म्हणून तर जगत्यात माणसं. अहो काय सांगताय? अहो वाटेल तेवढ्या सुधारणा होऊ देत माधू मामा. शेवटी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी गेला तर पोटाला अन्नच खायला लागेल आणि त्याच्यासाठी पिकवायला मातीच लागेल आणि शेती करणाराच पाहिजे. अहो घामानच भिजती त्याची. आता घामानं भिजती का आणि कशाने भिजती तेच कळत नाही कवा कवा. काय मामा तुम्ही सुद्धा शेतकरी आहेसा नव आणि असं बोलतायसा? बर ते जाऊ दे. काय होता तुम्ही हे सांगा अगोदर. आलो तो म्हणजे ते जरा म्हणजे कसं महत्वाचंच काम होतं तसं. सांग की अरे तू सांग तू. महत्वाचं हा आणि माझ्याकडं. बरं असू दे. सांगा काय ते. थांब मी सांगतो. मामा ते राधा आणि गौतमीसाठी 2 स्थळं चालून आल्या. चांगलं स्थळ म्हण रे, चांगलं स्थळ. आणि वय आणि चांगली आहे स्थळ आणि ती बी गावातलीच आहेत म्हणून जरा सांगायला तो. पोरं काय करते ती? नोकरी धंदा का आणखी काय ते तर कळलं पाहिजे. पटलं तरी विचार करू की त्यासाठी. ठीक आहे नोकरी धंदा वगैरे काय नाही. नोकरी धंदा काय? अहो शेतकरी आहेत ती. शेवंता हा तो आतला सत्तूर आणि इकडं. मामी मामी पाण्याचा जरासा तांब्या आणता का पाणी प्यायला? थंड हो देतो की. हा पाण्याला काय तोटा नाही बघ. बोला काय म्हणता अजून? मग काय काय नाही मामा एवढंच बोलायचं होतं मला. येतो आम्ही चल. अरे कुठं चालला? घराकडे. अरे बसा की पोरांनो. हा कवा नाही तवा आलायसा. थोडा घोटभर चहा घेऊन जावा. मामी घोटभर बी नको आणि पोटभर बी नको. काम आहेत आमची. जातो रानाकडे जायला पाहिजे. अरे होय आणि ते स्थळ कुठली आणलेली ते तर सांगा की. सुरा कशाला? हा काय म्हणालास? नाही म्हणजे तो सुरा मागितला की नाही तो कशाला असं विचारतो तुम्ही? अरे मुंडी फोडायला. कोणाची? अरे कोणाची म्हणजे काय? अरे बकऱ्याची. गणपती गेलेत ना वा. हा बाजारात येताना मुंडीच आणली. बर घारवया म्हणलं खडासनी महिन्याभराची. असं आहे व्हय. मला वाटलं मला काय गरज आहे. इच्छा थांब की विचारतो की. पण आता नाही मग कवा तरी. बंड्या चल मामा घालू देत खडासनी. येतो मी. हा बाय बाय बाय. भडवीचं कुठलं स्थळ घेऊन येत्यात. आणि होय ग तुझ्या बी ते शिंका काहीतरी बोलल्या कधी वाटत होत्या. नाही बाबा तसं काही नाही. बिचारी नावं न सांगताच गेली. हे राधे अगं नावं दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची नव्हती त्यांचीच होती. आणि एवढं न समजायला काय खुळा नाही मी. आणि शेवंता त्या सुद्धा सामील आहे त्या दोघीसनी हे माहिती असू दे. आणि इथं कुठं तरी पाणी मुरतंय चांगलंच हे लक्षात आलंय माझ्या. पप्पा अहो मी काय म्हणते हे बघा काय कमी आहे हो त्यांच्यात. हा शेतकरी असले म्हणून काय झालं सांगा की.
दिसायला देखणी आहेत, कष्टाळू आहेत, कसलं बी व्यसन नाही त्यासनी. तोंड फोडून फोडा बोललीस तर तुम्हाला एवढं शिकवलंय ते काही शेणात हात घालाय. अहो पप्पा खरं आणि एक सांगतो, तुम्हाला लागलेले हे भिकेचे डोहाळे आत्ताच्या आत्ता विसरून जायचं आणि तुमचं या पुढं कॉलेजला सुद्धा जाणं बंद. पप्पा अहो असं का म्हणताय? अहो अहो त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या की. काही ऐकून घ्यायचं नाही मला. अहो अहो पप्पा आणि ह्यासनी पाठीशी पुन्हा घालायचं बंद करा अगोदर शेवंता, नाहीतर एक दिवस मान खाली घालायला लावतील आपल्याला. चला चला आज चला म्हणतोय ना. चालल्यात नव, चला गप्प. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठं ठेवू माथा कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला मला सांगना. बाबा बाळ्या, बंड्या, काळ आला होता पण वेळ आली नव्हती बघ. नशीब आपलं लगेच बाहेर पडलो, नाहीतर चौकात आपली श्रद्धांजलीची पोस्टर दिसली असतील बघ. आईला हे म्हातारं लईच बेन निघालं बाबा. काय खरं नाही बाबा. तो सत्तूर आणला असता तर कुठं पातूर गेला असता कळलं नसतं. तावडीतनं निसाटलो, नाहीतर आपलं लगीन त्या रुई संगच. आता हात पाय हलवून काय उपयोग नाही. जे काय असेल ते देवाच्या हातात. हे देवा रे, बघ जरा आमच्याकडे. अरे वाळून टाकलेली पोरं त्यांची लग्न होत्यात आणि आम्ही एवढं चांगलं वागून आमच्या पदरी निराशाच. अरे काय लावलेस देवा हे. बंड्या रडू नकोस, गप. अरे आपण प्रामाणिकपणानं वागलोय, शेतात कष्ट करत राहिलोय, कुणाच्या वाईटाचा कधी विचार केला नाही, अजिबात नाही. आपल्याकडनं व्हील तेवढी सगळ्यांनी मदत करत आलोय. म्हणजे काय? मग देवाला आपली काळजी नाही असं व्हील का? नाहीच की. आता शेवटचा एकच पर्याय, देवांच्या पुढं गारानं घालूया. आता तरी त्यासनी आपली दया येते का ते बघूया. हे ज्योतिबा राया माझं गारानं ऐक रे देवा, हे ज्योतिबा राया माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला, गुलाल खोबरं देईन तुला. बायको मिळू दे मला आणि गुलाल खोबरं देईन तुला. हे मशिदी आई गारण ऐक माझं आई, हे मशिदी आई गारण ऐक माझं आई. बायको मिळू दे मला सैली अति वाहीन तुला, बायको मिळू दे मला सैली अति वाहीन तुला. देवा पांडुरंगा माझं गारानं ऐक रे देवा, देवा पांडुरंगा माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला वारीला घेऊन येईन तिला, बायको मिळू दे मला वारीला घेऊन येईन तिला. हे भोर जाई माझं गारणं ऐक जरा, हे भोर जाई माझं गारणं ऐक जरा. बायको मिळू दे मला अक्का कोंबडा कापीन तुला, बायको मिळू दे मला अक्का कोंबडा कापीन तुला. हे बिरोबा देवा माझं गारानं ऐक रे देवा, हे बिरोबा देवा माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला उदळीन भंडारा मी तुला, बायको मिळू दे मला उदळीन भंडारा मी तुला. हे मर गाई माझं गारणं ऐक जरा, हे मर गाई माझं गारणं ऐक जरा. बायको मिळू दे मला अख्खं बकरं कापीन तुला, बायको मिळू दे मला मोठं बकरं कापीन तुला. हे दत्तात्रया माझं गारानं ऐक रे देवा, हे दत्तात्रया माझं गारानं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला अभिषेक घालीन तुला, बायको मिळू दे मला अभिषेक घालीन तुला. हे महादेवा माझं गारणं ऐक रे देवा, हे महादेवा माझं गारणं ऐक रे देवा. बायको मिळू दे मला बेल फुलं वाहीन तुला, बायको मिळू दे मला बेल फुलं वाहीन तुला. आई अंबाबाई माझं गारानं ऐक आई, आई अंबाबाई माझं गारानं ऐक आई. बायको मिळू दे मला साडी चोळी वाहीन तुला, बायको मिळू दे मला साडी चोळी वाहीन तुला. हे गणराया माझं गारणं ऐक रे देवा,
हे गणराया माझं घराणं ऐक रे देवा, बायको मिळू दे मला गोड मोदक देईन तुला, बायको मिळू दे मला गोड मोदक वाहीन तुला. हे मारुती राया माझं गारा ऐक रे देवा, हे मारुती राया माझं गारा ऐक रे देवा. थांब 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 थांब. अरे बाबा, मारुतीला एवढं गारानं घालू नकोस बाबा. अरे अखंड ब्रह्मचारी तो, आमची गाणं ऐकल का मला सांग. बंडोपंत मी आले. हा, खरंच आलीस का स्वप्नात आलीस? हाय 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 हाय, समोरच आहे, खरोखर आल्या. बाळासाहेब अव इकडं पण लक्ष द्या की. गौतमी, आपण पळून जाऊन लग्न करू. आईला देव पावला की काय आम्हाला. थांबा पोरांनो, असं पळून जाऊ नका. आई बापाची मान खाली होईल असं काहीही करू नका. नोकरीचं खूळ डोक्यात होतं माझ्या, पण विचार केला आणि काढून टाकलं सगळं. शेतकरीच हा खऱ्या अर्थानं जगाचा पोशिंदा, हे कळून चुकलंय मला. माझ्या मुलीसनी जे कळलं ते मला नाही कळलं, पण उशिरा का होईना देवाने मला सद्बुद्धी दिली. शेतकरी जावई मला मिळालं हा अभिमान वाटतोय मला. चला पोरानो, मोठ्या थाटामाटात लगीन लावून देतो मी तुमचं. बोला गणपती बाप्पा मोरया.